शबरीमाला मंदिरात पहाटे 2 महिलांनी केला प्रवेश। कडेकोट सुरक्षा असतानाही महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचं धाडस दाखवलं। बिंदू व कनकदुर्गा अशी या दोघींची नावे आहेत। आज सकाळी कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांनी मंदिर प्रवेश केला। याआधीही मंदिर प्रवेशाचा त्यांनी प्रयत्न केला होता, मात्र लोकांच्या विरोधामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला होता। बिंदू आणि कनकदुर्गा यांच्या या मंदिर प्रवेशातील संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध असून या व्हिडिओमध्ये त्यांनी ही सर्व परिस्थिती कशी हाताळली हे आपल्याला पाहायला मिळते। केरळमध्ये काल जवळपास 50 लाख महिला रस्त्यावर उतरून त्यांनी 630 किलोमीटर लांब मानवीय साखळी तयारी केलेली आहे आणि या साखळीच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर प्रवेश झालेला आहे। बिंदू आणि कनकदुर्गा यांच्या मंदिर प्रवेशानंतर शबरीमाला इथले वातावरण चांगलेच तापलंय। तिथल्या पुजाऱ्यांनी आज शुद्धीकरणासाठी मंदिराचे गर्भगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। महिलांच्या प्रवेशानंतर मंदिराचं गर्भगृह बंद ठेवण्यात येत आहे आणि ह्या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जातोय। याआधी तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढून दर्शन घेतलेलं आहे। भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये महिलांना आजही प्रवेश नाकारला जातोय। इतकंच काय, लोकशाहीची जी मंदिरं आपण समजतो, राज्यसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, यांमध्येही पुरुष प्रधान संस्कृतीने अजूनही महिलांना हवं तसं स्वीकारलेलं नाहीये। त्यामुळे केवळ मंदिर प्रवेशाने हा लढा संपेल असं नाहीये, मात्र समानतेच्या वाटेवरचा हा एक महत्त्वाचा टप्पा नक्कीच आहे।